सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला जाईल. जर तुम्ही कुठलाही व्यवसाय केला तर त्या व्यवसायामध्ये तुम्हाला मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचं आरोग्य चांगलं राहील, ज्यामुळे तुमचं मन देखील समाधानी राहील. जर कुटुंबामध्ये बऱ्याच काळापासून काही मतभेद चालू असतील तर आज ते मतभेद संपण्याची शक्यता आहे. प्रेमानं सर्व काही हाताळण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं फायदा होऊ शकतो आणि तुमच्यासाठी प्रगतीचे नवनवीन मार्ग देखील खुले होऊ शकतात. तुमच्या जोडीदाराकडनं तुमच्या फार अपेक्षा आहेत आणि तुमचा जोडीदार आज त्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरू शकतो. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तो वाढवण्यासाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो, ज्यामध्ये तुम्हाला व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं फायदा होऊ शकतो आणि तुमच्या प्रगतीचे नवनवीन मार्ग देखील खुले होऊ शकतात. आज तुम्हाला यश मिळू शकतं. तुम्हाला तुमच्या पालकांकडनं किंवा भावंडांकडनं पूर्णपणे सहकार्य मिळेल. तुमच्या जोडीदाराकडनं तुमच्या फार अपेक्षा आहेत आणि तुमचा जोडीदार त्या सर्व अपेक्षा पूर्ण करू शकतो. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फार वेदनादायक असेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबद्दल तुम्हाला फार काळजी वाटेल आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस हा थोडासा त्रासदायक ठरू शकतो. तुमच्या मित्राशी तुमचा एखाद्या मुद्द्यावरनं वाद होऊ शकतो आणि हा वाद वाढून दुरावा देखील निर्माण होऊ शकतो. यामुळे तुमच्या घरातील वडीलधाऱ्या लोकांना दुःख होईल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा त्रासदायक राहील. आज तुमचं मन एखाद्या गोष्टीबद्दल फार चिंतेमध्ये असेल. एखाद्या गंभीर आजारामुळे आज तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये कमजोरी जाणवेल. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही आज औषधं घेऊ शकता, अन्यथा तुमचा आजार आज वाढू शकतो. आज तुम्हाला तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडनं एखादी दुःखद बातमी मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज जर तुमच्या जमिनीशी संबंधित कुठलाही खटला न्यायालयामध्ये सुरू असेल तर आज तुम्हाला त्यामध्ये यश मिळू शकतं आणि तुम्ही ती केस जिंकू शकता. यातून तुम्हाला आर्थिक फायदा देखील होऊ शकतो. तुमच्या शेजाऱ्यांशी किंवा कुटुंबामध्ये काही वाद असू शकतात, परंतु वडिलांच्या सल्ल्याने ते तुम्हाला सोडवता येतील. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला एखाद्या अनुचित घटनेची भीती वाटेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक ताण सहन करावा लागू शकतो. तुमचं मन इतर गोष्टींमध्ये तुम्ही आज गुंतवून ठेवा आणि यामुळे तुमची भीती देखील कमी होईल आणि तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. तुमच्या वैवाहिक संबंधांबद्दल तुमच्या जोडीदाराशी वाद होऊ शकतो. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची काम करण्याची क्षमता आणि मेहनत पाहून तुमच्या कुटुंबामध्ये तुमचा आदर वाढेल. जर तुम्हाला काही सामाजिक कार्य किंवा कुठल्याही सामाजिक संस्थेत सहभागी व्हायचं असेल, सामील व्हायचं असेल तर त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता देखील मिळेल. आज तुम्ही जमिनीशी संबंधित कुठलाही व्यवहार
करू शकता. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कोणत्याही कल्पनांवरती विचार करून मनातून आनंदी राहू शकता. तुम्ही नवीन व्यवसायामध्ये पैसे गुंतवू शकता, ज्यामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ देखील मिळू शकतो. तुम्ही धार्मिक सहलीला जाण्याची योजना आखू शकता किंवा मंदिरामध्ये प्रसाद आयोजित करण्याची योजना देखील आखू शकता. जर तुम्ही कोणत्याही अडचणीमध्ये असाल तर तुम्हाला तुमच्या मित्रांकडनं आज पाठिंबा मिळू शकतो. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला जाईल. नोकरी करणाऱ्यांना आज त्यांच्या कामामध्ये आदर मिळेल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्यावरती खूप खुश असतील, ज्यामुळे तुमची परिस्थिती देखील सुधारू शकते. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करू शकत असाल तर तुम्हाला व्यवसायामध्ये नफा मिळेल. तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण असेल. आज तुम्हाला तुमच्या पत्नीच्या आरोग्याची काळजी वाटू शकते. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला नाही. जर तुम्हाला व्यवसाय क्षेत्रामध्ये कुठलंही नवीन काम सुरू करायचं असेल तर आज तुमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवा, अन्यथा कुटुंबामध्ये वाद वाढू शकतात आणि कलह देखील होऊ शकतात. आज तुम्हाला तुमच्या पत्नीच्या आरोग्याबद्दल काळजी वाटेल, त्यामुळे पत्नीच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आज नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामामध्ये नवनवीन कामं मिळतील. आज तुमचे वरिष्ठ तुमच्यावरती फार खुश होतील, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील सुधारेल. जर तुम्ही भागीदारीमध्ये एखादा व्यवसाय करू इच्छित असाल तर तुम्ही तुमचा भागीदार अगदी व्यवस्थित जपून निवडावा, नाहीतर भविष्यामध्ये तुम्हाला पुढे जाऊन त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पालकांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा चांगला जाईल. आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर तुमचं आरोग्य आज थोडंसं बिघडू शकतं आणि म्हणून आज तुम्ही सर्व चिंता सोडून द्या आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. तसेच आरोग्याची तपासणी तुम्ही वेळेवरती करा, अन्यथा तुम्हाला एखाद्या गंभीर आजाराला सामोरं जावं लागू शकतं. तुमच्या जोडीदाराबद्दल बोलायचं झालं तर आज तुमचं तुमच्या जोडीदाराशी भांडण होऊ शकतं किंवा मतभेद होऊ शकतात आणि जर ही परिस्थिती जास्त खेचली गेली तर यामुळे भविष्यामध्ये घटस्फोट देखील होऊ शकतो. त्यामुळे आज बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यामध्ये व्यस्त राहाल. कुटुंबाची जबाबदारी घेताना तुम्हाला एक प्रकारचं ओझं वाटेल. यामुळे तुम्हाला एक प्रकारचा मानसिक ताणतणाव देखील येऊ शकतो. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आज पैशांशी संबंधित काही कामं तुमची पूर्ण होऊ शकतात. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग मित्रमंडळींनो, हे राशी भविष्य रोज पाहण्यासाठी तुम्ही खाली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली एक लाल बटन आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज तुम्हाला तुमचं राशी भविष्य पाहता येईल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.